हेलो 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 शेख 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 हेलो हेलो बरं आवाज सर्वांना येतोय का नक्की गणपती बाप्पा हॉलवाल्यांना एक विनंती आहे जर परमिशन असेल तुमची तर लाईट कृपया बंद करा सगळा कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे मित्र प्रतिस्पर्धी शाहीर गाजलेले वाजलेले आणि मागणा पुन्हा भाजलेले देवेंद्र झिमन बुवा शाहिरांना विनंती करतो की बुवा बारीला सुरुवात करण्या अगोदर कभी तेरा जाना हुआ जहां से जमाने को गुजरे जमाना हुआ मेरा समय तो वही से गहरा बताओ क्या मेरे साथ क्या क्या हुआ खामोशियां एक साज है तुम सुनने तो आओ कभी छू कर तुम्हें मिल जाएगी करीब बेकरार है बात करने को कहने को जरा खामोशियां तेरी खामोशियां ही विनवणी हा आजार कामतीच्या चरणावरती ठेवतोय म्हणून म्हणायचं आहे काय लक्षात सांग की सभा साथ प्रेमाची तेरे रसिका तुझ्याले नयनानी हे रूप पाहू दे तुझा सहारा छटिया आशीर्वाद पाठी राहू दे अरे करता विसाद आंदोलन करा गीत गाया त्या
1464 कलेचा अधिपती सुखमंता दुर्गहरा विविहंडा गजानना या महेश्वराला त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीदार बहुभूषण प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंना त्रिवार मानाचा मुजरा करून हर घडीचे श्रीमंत महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो मराठी अस्मितेचा मानविंदू सर्वसेनापती अखंड महाराष्ट्राचा ढालेवा हिंदवी सम्राट बाळासाहेब मानाचा मुजरा करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई अंबादेवीला त्रिवार वंदन करून आजच्या कार्यक्रमाचे आयोजन कोकणातील युट्यूबर संयोजित शक्ती आणि पुरा असा नावाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे तर या ठिकाणी शक्तिवाले श्री झोले श्रीनाथ मंडळ तसेच कलगीपुरा समाज उन्नती मंडळ शाहीवाडी श्रीकांत मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुंकाय देवी नृत्य कला मंडळ अडूर कुमार मुंबई यांच्या वतीने समजण्या माझ्या तमाम रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा या ठिकाणी मित्रांनो प्रथमतः आज खास करून धन्यवाद कोकणातील युट्यूबर्स जे माझे मित्र आहेत त्यांच्या अथक परिश्रमाने त्यांच्या अथक प्रयत्नानं आज या आजान कलाकाराला ही छोटी सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल प्रथमतः तुमचे आभार मानतो आणि मित्रांनो सांगायला अभिमान वाटेल की मुंबई रंगमंचावरचा आजचा हा पहिला प्रयोग तुम्ही सर्वांनी हाऊसफुल करून दाखवला त्याबद्दल माझ्या मंडळाच्या वतीने तुम्हाला सर्वांना या ठिकाणी लाख शुभेच्छा देतो आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता आज मला संगीताला साथ देतात माझे ढोलकीपटू निशांतदा सुतार त्याचप्रमाणे कीबोर्डला मला साथ देतात माझे बंधू आणि सर्वांच्या परिचयाचे पंकजदादा कातळे त्यांच्याला मला साथ देतात माझे बंधू सौरभदादा देवरुखकर त्याचप्रमाणे ऍक्टिव्हला मला साथ देतोय माझा भाऊ प्रणव कातळे आपल्यापर्यंत हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत ते माझे बंधू आणि कोकणातील नामांकित असे एक साऊंडवाले आमचे राजूदादा पडे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मित्र या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी एक वरिष्ठ शाहिरी वर्ग ख्यातनाम शाहिरी वर्ग देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्याच्यामध्ये माझे गुरु समान मला असणारे आदरणीय मधुकर बाबा पंधरे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्यांनी देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे भुवानचे गुरुवर्य सन्माननीय भानुजी शिमल देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो तसेच माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सर्वांनीय देवेंद्र शिमनबुवा यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो वा हाती हवा तसा घ्या मुजरा आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटेश्वरच्या चरणावरती नतमस्तक होऊन रंगदेवतेला त्रिवार अभिवादन करून माझ्या गुरुवर्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन प्रथम पिढीला सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र
कोटी समरभर निर्विघ्नं कुर्मेले सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून हे रसिक राजा आज या रंगभूमीवरती हा शाली जो उभा आहे ती फक्त तुझ्या चरणाची धूळ आहे. आणि म्हणून ही स्तवन ही माझी विनवणी तुझ्या चरणावरती समर्पित करतो. म्हणून रसिक राजा म्हणायचं आहे काय रक्षाचा आणि आज या रात रसिका मी तुझ्यासाठी गायन आणि तव चरणावर मी तुझ्या आणि भाव सुमने की सदैव तुझ्या सेवेसाठी रसिका आणि सदैव तुझ्या सेवेसाठी रसिका मी या रंगमंचावर उभाच राहीन आणि तुझ्या प्रेम आशीर्वादाची रसिका आणि मी सदैव माझ्या रसिक राजाच्या चरणावरती ठेवतोय. म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असावं कि हे रसिका अरे हे रसिका मी आलो तुझ्यासाठी तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठी आशीर्वाद राहो माझ्या पाठी रसिका मी आलो तुझ्यासाठी तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठी तुमच्या प्रेमासाठी मी आलो सेवा करता आज भरण्यात झालो प्रेमासाठी आलो सेवा करता हे माझे वंदन हे माझे वंदन तुला कोटी कोटी तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठी तुझ्या आशीर्वाद राहो माझ्या पाठी तुझ्या आशीर्वाद राहो माझ्या पाठी
आशीर्वाद राहो माझ्या पाठी बोल श्री गणपती गजानन कामदेवी मजलिंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा प्रांजल समीर महाडी देवरूपची वहिनी करा करा हा करा थोडासा वायसाचा कालोख करा आणि म्हणून बघा घर या ठिकाणी गातोय म्हणायचं आहे काय आज मित्रांनो सर्वांच्या मनातील इच्छा निश्चित पूर्ण झालेले आहे की दोन शाहिरांचा सामना इतके वर्ष होत नव्हता तो आता व्हायला लागलाय घरच्या देवाचा कौल दिलेला नाही ना घरच्या देवाचा कौल भेटलाय आणि म्हणून बघा आज बारी तुमचा आणि माझा मुंबई रंगमंचाचा दुसरा कार्यक्रम आहे पण या घरात राहून ताकद आदर्शात वाकत आणि घरात जाऊन बसा आंब चोकत आज तुम्हाला घेतो आज बरोबर तुम्हाला घेतो आणि म्हणून तुम्हाला परवा पण बुवा म्हटलंय आज बघू द्या किती तयारीत बुवा आला तुम्ही पेपर बघूया आज कसा सोडवणार तो आणि म्हणून म्हटलं गाणं गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं हॉलवाल्यांना विनंती आहे लाईट बंद करा कृपया लाईट बंद करा
चालणारी तुझीच शक्ती आहे. मग तुला प्रसन्न करण्याची गणराया आणि या भक्त जनाकडे चांगलीच युक्ती आहे. सदैव मुखात तुझे नाव घेणे, अरे सदैव मुखात तुझेच नाव घेणे हीच गणराया खरी भक्ती आहे. आणि तुझ्याच चरणावर हे गणराया आणि या भक्त गणाला मिळणारी खरी मुक्ती आहे. म्हणायचं आहे काय, आज चाहूल लागले प्रत्येक भक्त गणाला त्याच्या बाप्पाची. पण सध्या मित्रांनो कोकणामध्ये आपल्या भात लावणीचा सीझन चालू आहे, बरोबर ना. तो शेतकरी अगदी आनंदाने भरून आपल्या बाप्पाला सांगते, बाप्पा अरे तुझं आगमन तर निश्चितच होणार आहे, पण जे काय मी माझं छोटं रोपण लावलंय ते तुझ्या आशीर्वादाने, तुझ्या चांगल्या आशीर्वादाने ते फुलून येऊ दे. माझं जे काही छोटं रोपण आहे त्याला चांगला बहर येऊ दे. आणि तोच विषय हा शेतकरी राजा आपल्या बाप्पाकडे त्याच्या चरणावरती काय मागणं मागतोय बघून म्हणायचंय. हो ऐका, या धरणीवर शेतकरी अहो भान पिकाचे कष्ट करी, अहो या धरणीवर शेतकरी आणि भान पिकाचे कष्ट करी. मुखी घेऊन तुझे काम कराया आणि मुखी घेऊन काम तुझे काम कराया रुपये छाया. हे बाबा तू गणराया, अरे तू पेची धर छाया, बाबा तू गणराया.
बघा या ठिकाणी मित्रांनो त्या लाईटी काय बंद होण्यातल्या आता हा एक त्यात आपला मांडे घालून घ्या आणि म्हणून ऑल बघावं झालं एकदा बक्षिसाचे आहे माझे बंधू माझे आधारस्तंभ सचिन दादा मला दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे मानव समजला करतो आणि खऱ्या अर्थानं शक्ती तुऱ्याची जी मजा आहे शक्ती तुऱ्याची जी गंमत आहे ती मित्रांनो गवळणी पासून आणि म्हणून आज गोवाला गवळण बनाती जोमातच येते परवा तुम्हाला प्रेमान दिला होता आज तुम्हाला थोडासा प्रेमानच देतोय बघा तुम्हाला इंजेक्शन कसा लागतो तो बुवा आणि म्हणून गवळण घालतोय बुवाला पण एक माझं सांगणं आहे बुवा 30 तारखेला पण तुमच्या हातात तुम्ही तुमचा घेतला होता आज 5 तारखेला पण परत घ्या बुवा घालतोय माझ्या गवळणीच्या प्रत्येक शब्दाकडे बुवा तुमचं लक्ष असू द्या म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असावं तुला तुझी काय म्हणते आई अरे असा कसा रे काना तू आहेस हराम मोठ्या यशोद्या माईच्या जीवाला अरे काना तू का चोरी कराया फिरतोस अरे चोरी कराया फिरतोस काना तू घेऊन ही सारी गवळ्याची पोर आणि म्हणून म्हणते तुला गाणं सारे अरे अरे तुझं आहे या बघा हो शिमान शी इज माय फ्रेंड शी इज माय फ्रेंड देवेंद्र शिमान तुम्हाला सांगतो आज जो हा प्रेक्षक वर्ग जो आलेला आहे ना बुवा म्हणून तुम्हाला मगाशी पण म्हटलं आज तुम्हाला बुवा जेवढी ताकद लावते ना तेवढी तुम्ही नावाच बुवा होऊन जाऊ दे बुवा आज होऊनच जाऊ दे बरोबर आहे ना तुम्ही झोपल्या वाटत आणि म्हणून गवळण गातोय बुवा आता घ्या हातात आणि याला सुरुवात करा म्हणून म्हणतोय चोरी करताना राधे आपण चोरी करताना राधे होत तुला जरा पाहिला चोरी करताना राधे होत तुला जरा पाहिला घरी सांगून आले मी अरे घरी सांगून आले मी अरे काना तुझ्या माईला बघा काना राधा म्हणते की रात्री तू आमच्या घरामध्ये शिरून आमच्या दह्या दुधाची चोरी केलीस तेव्हा मी तुला पाहून घेत नाही तुला पाहिलाय तुला बघितलाय तूच होतास बाकीचे पण तुझे सवंगडी होते पण त्यांचा भोरक्या तूच होतास तुला बघितलाय म्हणून माझा विषय कसा आहे की घरी सांगून आले मी कानात तुझ्या माईला सांगून आले काना अगं यशोदेबाई बघ या तुझ्या पोरांना अक्षरशः आमचं जगणं मुश्किल केलं नाही घरात आमच्या शिरतोय आमच्या दह्या दुधाची नासाडी करतोय काय बुवा तुझ्या काय आयुष्याच्या घरात नाही काय रे अगदी दाबून चेपून भरलेला आहे तुझ्या पण घरात मग तू तुझ्या घरात का काय मित्रांनो तुला आमचा कशाला हवाय तुला आमचा एवढा गोड लागतो खा अगदी खाली लागच तर अगदी खा मग तू पण तुला काना मी माझ्या घरात चोरी करताना पाहिलाय आणि मी ते तुझ्या आईला यशोदे माईला सांगितलंय एवढाच मी थोडा विषय म्हणायचा आहे काय बघा
क्षण गोकुळचा राहणार तू या अशा उजळ बोरांच्या नादाला कशात लागलाय का ना राधा तुला प्रेमाला सांगते आणि माझा जीवलग आहेस तू मग या उन्हाळ बोरांच्या नादाला लागून स्वतःच्या नावाची बदनामी कशाला करून घेतेस कुठून ओढायचंय अशा उन्हाळ बोरांच्या का जोडीला तू राहिला अशा उन्हाळ बोरांच्या का जोडीला तू राहिला समाज उन्नती मंडळाशी निवडवसाल आम्ही दोन विषय एकमेकांना देखील विषय देत असतो मी परवा सुद्धा बोवांना तोच विषय दिलाय आणि आजही बोवांकडे हातात बांगड्या भरून सूर्यनारायणा बरोबर लग्न केलं कोणत्या सद्गुरूने सोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणा बरोबर लग्न केलं बुवा त्या सद्गुरूचं नाव काय आणि बुवा माझी टीप पण अशी आहे की नारद मुनी सोडून उत्तर बुवा अपेक्षित आहे आज मला वाटतं तुमचे गुरुवर्य तुमचे वडील स्वतः जातीनिशी या कार्यक्रमाला हजर आहेत बुवा परवा तुम्हाला विषय दिलाय आज कुठेतरी एक अशी खात्री बाळगतो आशा बाळगतो गुरुवर्य सोबत आहेत कुठेतरी माझ्या विषयाला हात घालाल बुवा पण जर बुवा हा हरभऱ्यावरनं जर सेंटरला शिरलो बुवा कपडा कुठं कुठं फाडीन दुसऱ्या बारीत तुम्हाला अजून आणत नाही बुवा माझा म्हणून तुम्हाला सांगतोय बुवा हा मी तुम्हाला परवा पण म्हटलंय बुवा तुमचा आणि माझा काहीच बुवा वाद नाही हा फक्त 5 मिनिटं पाणी संपवणार फक्त 5 मिनिटं हा आणि म्हणून बुवा तुमचा आणि माझा काहीच वाद नाही बुवा काहीच वर नाही बुवा पण हा जो बसलेला समाज आहे हा जो रसिक राजा आहे याचं मनोरंजन करणं बुवा तुमचं आणि माझं काम आहे म्हणून बघा पुढचा विषय सागर येसरकर लहानच्या माध्यमातून 100 रुपये अहो आज या सामन्यातील शब्दांना सुरांची धार पाहिजे होण्यासाठी श्रीमंत बुवा तुमच्याकडे ग्रंथाचा आधार पाहिजे अहो शास्त्रात केलेला तो तलवारी सारखा वार पाहिजे आणि तुमचं सारखं शाण्या बुवाला अहो बुवा मोजक्या शब्दांचा म्हणून बुवा बघा आणि यांचा डायलॉग आहे तो शाण्याला म्हणतात शब्दाचा मान म्हणजे बुवा हा शाणा नाही येणार म्हणून तुम्हाला सांगतो बुवा म्हणून तुम्हाला आधीच सांगून ठेवतो परवा दुसऱ्या बारीत बुवा उत्तरा मित्रा आहे ना कापडगावचे सुपुत्र सन्माननीय दिनेश कुसडकर साहेब तसेच या कथा मंचाचे मार्गदर्शक सन्माननीय संदीपजी सावंत मावले गोपाळजी कारंडे तसेच शाहीर संजयजी कांबळे दिनेशदा शिपले यांच्या हस्ते शाहीर राजेश बुवा निकम यांच्या उत्कृष्ट आवाजासाठी रोख रुपये 1001 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय आणि म्हणून बघा बुवा विषय कसा गाजतोय बघा अरे आता कोणवारी हे
बरं का मित्रांनो, कोरोना सारखं महामारी संकट आलं होतं, पण बिचार ज्यांचं मृत निघालं होतं ते बिचार भैनवच राहिलं. तारीख काढली की कोरोना आला. माझे आधारस्तंभ सन्माननीय दिलीपजी नामे बाबू देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. मानाचा मुजरा करतो. बघा ना, कोरोना असा काय होता, लग्नाची तारीख काढली की कोरोना आला, अडवाणलेलं होतं. आणि म्हणून याच विषयावर त्या गायकाला गाणं दिलं होतं. आता कुठवर हे लॉकडाऊन माझं लगीन गेलं राहून. म्हणून बघा, अहो प्रश्न हा जुना माझा सोडतोय पुन्हा. ओ श्रीमान, तुम्हाला परवा पण दिला आणि आज पण देतोय. अहो प्रश्न हा जुना माझा सोडतोय पुन्हा. अहो शास्त्रात आहे तो अडकून. आज तुमची ताकद लावा, तुमची अंक दडवा. माझा विषयाचं उत्तर व शास्त्रात दडलेला आहे, शास्त्रात अडकलेला आहे म्हणून म्हणायचंय. अहो प्रश्न हा जुना माझा सोडतोय पुन्हा. अहो शास्त्रात आहे तो अडकून. जर का आलास माझ्यावर भडकून. मित्रांनाच ना तो थोडा लावून नाही तो दुसऱ्या वारी. अरे जर का आलास माझ्यावर भडकून मग तुला लागणार आज मी सडकून. जर का आलास माझ्यावर भडकून तुला लागणार आज मी सडकून. माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय दिला. त्याच पद्धतीनं शाहिरांना देखील त्यांच्या